खरीप हंगामापाठोपाठ आता रब्बी हंगामात देखील जंगली जनावरांचा हैदोस वाढल्यानं परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत. वर्ला येथील रवींद्र बुरंगे या शेतकऱ्यांच्या 1 ते 1.5 एकर शेतातील हाततोंडाशी आलेले ज्वारीचे पीक जंगली डुकरानं उद्ध्वस्त केले. परिसरात जंगली प्राण्यांचा हैदोस वाढल्यामुळे परिसरातील शेतकरी संतप्त झाले आहे. जंगली प्राणी पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्याने शेतकऱ्यांसमोर हे एक नवीनच समस्या निर्माण झाली आहे. आपण या ठिकाणी पाहतो आहे, या शेतातील ज्वारीचे पीक अगदी काढणीला आलेले जंगली जनावरांच्या हैदोसाने पूर्णपणे कमी जास्त 1 ते 1.5 एकर पिकाचं रानडुकरांनी नुकसान केलेलं आहे. या बाबतीत आपण शेतकऱ्याच्या प्रत्यक्ष प्रतिक्रिया जाणून घेऊया. जंगली प्राण्यांचा त्रास वाढल्यामुळे म्हणजे काय समस्या काय आहे, तुम्हाला काय होऊन राहिलं जंगली प्राण्याच्या हैदोसाने? जंगली प्राणी वाढल्यामुळे काय होऊन राहिलं? याचा त्रास होऊन राहिला. काय करायला पाहिजे सरकारनं? याने सरकारने बंदोबस्त करावा ही विनंती. आता या शेतात ही ज्वारी कमीत कमी 1-1.5 एकराचं नुकसान आहे. या ज्वारीचं हे आता आम्हाला कोण भरपाई देईल हे शासनाला कळायला पाहिजे की या जनावरांवर काही उपाययोजना करायला पाहिजे. यावर कुठेतरी लक्ष द्यायला पाहिजे. यामुळे कसं आहे की शेतकरी पूर्ण हवालदिल झालेला आहे. एक तर नैसर्गिक संकट, नंतर हे जनावरांचं संकट, हे वेगळंच संकट शेतकऱ्याच्या मागे आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. करिता शासनाने याकडे लक्ष द्यावं ही विनंती. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून या बाबीची दखल घेऊन भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुखदेवराव पवार यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना पत्र देऊन जंगली जनावरांपासून शेतकऱ्यांचा बचाव करण्याची मागणी केली आहे. हा सगळा रोहीनं आणि रानडुकरानं धिंगाणा केलेला आहे. हे ज्वारी कोपऱ्यात आता आम्ही या ठिकाणी जसा नुकसान झालं आहे तसं या धुऱ्यानं 4-5 ठिकाणी या शेतकरी बांधवाचं नुकसान झालेलं आहे. आमची एकच विनंती आहे का हे शेतकऱ्याचं 3रं पीक आहे, शेतकऱ्यांना पिकं घ्यावीत, पण जिल्हा प्रशासनानं विशेषतः कृषी विभागानं प्रत्येक शेतकऱ्याला किंवा शेतकऱ्यांचे गट करून त्यांच्या शेतीला काटेरी कुंपण द्यावं. म्हणजेच काय होईल, रोही, माकड, रानडुक्कर, हरणं यांचा बचाव होईल आणि शेतकऱ्याचं पीक त्याच्या घरात जाईल. या ठिकाणी आम्ही पुन्हा जिल्हा प्रशासनाला विनंती करतो आणि तात्काळ नव्हे याच धोरणात्मक निर्णयात राज्य सरकारने शेतकऱ्याच्या शेताला काटेरी कुंपण द्यावं. कृषी विभाग व वन विभाग यांच्या संयुक्त नियोजनातून शेतकऱ्यांच्या शेताला काटेरी कुंपण बनवून देण्याची मागणी देखील सुखदेवराव पवार यांनी यावेळी केली. जन्मत लाईव्ह न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट.